या प्रोजेक्ट विषयी नवनवीन अपडेट याविषयी ते मार्गदर्शन करणार आहेत. आपण आपण टीम बनवतो, टीम बिल्ड करतो, ते टीम बिल्ड कशी करायची, टीम ग्रोथ कशी करायची याविषयी आज आपल्याला भरपूर असं मार्गदर्शन मिळणार आहे. तर शेवटच्या मिनिटापर्यंत आपण खूप काही बारकाईनं ऐकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. आज प्लॅन प्रेझेंटेशन न होता आपले आज हे जे विषय मी सांगितले याविषयी चर्चा होणार आहे. तर सर्वांनी डिजिटली हँडराईटच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकाच्या सहाय्याने सरांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट अपलाईन, ग्रेट मार्गदर्शक, ग्रेट लीडर, माननीय श्री श्याम इंगळे सर. प्लीज वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. नमस्कार मित्रांनो, मी श्याम इंगळे लोणी प्रवारावरनं हा बिझनेस रन करतोय. गेली 1 वर्ष झाली मित्रांनो. तर आज मेटावेलमध्ये सर्वप्रथम प्रोफेशनल टीमच्या वतीने सर्वांचे स्वागत आहे की आपण डेली झूम मीटिंगला येत आहे. आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पण आपण शिकतोय. प्रत्येक जण हा शिकत असतो. तर हा जो प्रोजेक्ट आहे मेटावेल, हा जगाचा आगळा वेगळा प्रोजेक्ट एकदम. कारण डायरेक्ट सेलिंग जे नेटवर्क मार्केटिंग करतात, भरपूर लोक आपले प्रोडक्ट बेसचे काम करतात. नेटवर्क मार्केटिंग मध्ये का व्यक्ती येतो त्याचं कारण असतं. बऱ्याच लोकांचा समज आहे यांना काही कामं नाही, बोगस आहे असं म्हणून का येतात लोक. पण ज्या ज्या लोकांचं नेटवर्क मोठं आहे त्या लोकांचं नेट वर्थ मोठं असतं. नेटवर्क मार्केटिंग हा एक विषय पण आलेला आहे सिनियर कॉलेजला वगैरे. तर हा एक एक फार मोठी इंडस्ट्री. नेटवर्क मार्केटिंग ही इंडस्ट्री जगाच्या पाठीवर फार मोठी, ट्रिलियन मध्ये फार मोठ्या पद्धतीत याचं काम चाललं जातं. पण आपल्या भारतामध्ये काही अशी फसवे लोक असतात, त्यामुळे ही इंडस्ट्री बदनाम झालेली. पण अशी काही गोष्ट नाही की फक्त नेटवर्क मार्केटिंगच बदनाम झालेली, असं काही नाही. भरपूर तुमचं LIC असो, याच्यात कोणत्या गोष्टीत फ्रॉड होत नाही मित्रांनो. प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रॉड झालेले, बँकेमध्ये फ्रॉड झाले, करप्ट झालेले, भरपूर काही काही झालेले. पण लोक फक्त नेटवर्कर जे असतो त्याला नाव ठेवलं जातं. पण ही जी इंडस्ट्री आहे, ही गरीब माणूस, गरीबातला गरीब सुद्धा करोडपती होण्याचं स्वप्न जे असतं त्याचं, ते ह्या माध्यमातून पुरं होऊ शकतं. अशा इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतोय. तर हा जो प्रोजेक्ट आहे आपला मेटावेल, हा कन्सेप्ट सुद्धा 100% नेटवर्क मार्केटिंगच्या थ्रू पण चालतोय. पण तो जरा थोडासा आगळा वेगळा आहे. कन्सेप्ट नेटवर्किंगच त्याच्यामध्ये, पण थोडासा चेंजेस याच्यामध्ये, ते पण आपण पुढे बघणार आहोत. पहिले आपण फर्स्ट बघू आपण मेटावेल मध्ये अपडेट काय आलेले नवीन. जे अपडेट आलेले मित्रांनो, आपल्याला उद्या सेकंड फोर कंप्लीट होते आपला. म्हणजे उद्या जे कॉइन आहे आपले वेस्टिंगला, ज्या ज्या लोकांनी 2 वर्ष 3 वर्षचे जे कॉइन टाकले होते, त्याच्या मध्ये रिलीज झालेले जे कॉइन होते आपले वेस्टिंग लॉकच्या व्यतिरिक्त जे ओपन झालेले कॉइन, ते आपले कॉइन इनर बॅलन्स मध्ये आजच्या कंडिशनला जर समजा ते पूर्णचे पूर्ण जर आपल्याला लगेच इन्स्टंट 100% जर भेटले असते, जे CS कॉइन आहे आपला, याचा रेट डाऊन झाला असता. याचे जे क्रिएटर मिस्टर लाडो ओकाटनिको सरांना माहित होतं. याच्यानंतर यांनी एक लेअर टाकली त्याच्यामध्ये, आणि डेलीच्या हिशोबाने म्हणजे 0.33%, 0.33% पर डेच्या हिशोबाने आपल्याला कॉइन येणार. म्हणजेच आपल्याला उद्यापासून 30 दिवसापर्यंत, म्हणजे पुढच्या 30 दिवसापर्यंत 10% याचे कॉइन आपले रिलीज होणार. म्हणजे अचानक तुम्हाला लगेच कॉइन तुमचे रिलीज होणार नाहीये. जर रिलीज झाले असते तर हे कॉइनचा रेट डंप केले असते, किंवा लोकांनी लगेच सेल आउट केले असते, काहीतरी प्रकार झाला असता.
तो टाळण्यासाठी ह्या कॉईनचा असा मेकॅनिझम बनवला की प्रत्येकाला याचा फायदा होणं गरजेचं आहे. याच्यातले बरेचसे लीडर्स असतील ते नाराज झाले असतील की अरे माझे इतके इतके कॉईन जर निघले असते तर मी इतके इतके गेले असतो पैसे. पण मित्रांनो, हेच जर तुमचे कॉईन जर आहे, तुमच्याकडे समजा 5-50 जरी कॉईन असतील तरी तुमचे जर समजा 10,000 20,000 रुपयाला ज्यावेळेस रेट जाईल त्यावेळेस तुमचे पैसे तयार झाले असते त्याच्यामध्ये. आज विकण्याची कोणी घाई करू नका. फार मोठ्या स्वरूपात आपल्याला याचा पैसा भेटणार आहे. तर सर्वात महत्वाचं अपडेट होतं आपलं हेच की जे कॉईन उद्या रिलीज होणार आहे ते सगळेचे सगळे कॉईन न रिलीज होता आपल्याला ते महिन्याभराच्या म्हणजे 0.33% तुम्हाला कॉईन भेटणार. आता ज्यांचे जे जास्त कॉईन असतील त्यांना त्या पटीत ते कॉईन भेटणार. ज्यांचे 100-50 आहे त्यांचे पॉईंट मध्ये ते कॉईन येणार आहे आणि ते तुम्ही कॉईन डेली सुद्धा विकू शकता, सेल आउट करू शकता. पण शक्यतो कोणी सेल आउट न करता आपल्याकडं काही दिवसामध्ये जे डेस्क वरती बाकीचे जे कॉईन येणार आहे किंवा ज्या टियर 1चे जे डेस्क असतात त्यावरती हा लिस्टिंग होणारे कॉईन त्यावेळेस 100% याचा रेट मोठ्या स्वरूपात वाढणार आहे. त्यामुळं कॉईनचं जी परिस्थिती आता ॲज इट इज सगळ्यांनी ते कॉईन ठेवा आणि ज्यावेळेस रेट येईल ज्याला जशा रेटमध्ये परवडेल त्या रेटमध्ये त्यांनी विकणं गरजेचं राहील. त्या पद्धतीने ते करू शकतो. तो ॲज इट इज तो तशी ठेवून पण त्याचा तो मालक आहे त्याचा म्हणजे तो जे कॉईन आहे त्याचा तो मालक असल्यामुळे त्याला कोणी थांबवू शकत नाही. तर हे होतं कॉईनचं. आज जे T&S आहे आपलं सिस्टीम जी चालते आता स्टॅटिक्स अँड स्ट्रॅटर्जी याच्यात सुद्धा तुम्हाला काही दिवसामध्ये जे येणार आहे ते कॉईनच येणार आहे. आणि सर्वात महत्वाचं जे जे लोक गेम खेळले यांना सुद्धा मोठ्या स्वरूपात अर्निंग होणार आहे या गेम थ्रू पण. म्हणजे असे मोठे मोठे 2-3 अपडेट आहे याच्यामध्ये. प्रत्येकाने ह्या अपडेटसाठी झूम मिटिंगला आपण स्वतः बसणं गरजेचं आहे आणि आपल्या को पार्टनर्स जे असतात त्यांना झूम मिटिंगला बसवणं गरजेचं आहे. पण आपण स्वतःच बसू नका. जर एखाद्याचा ऑफलाईन जर झूम मिटिंग नसेल तर त्या डाऊनलाईनने त्याला फोन करा म्हणजे तो लाजला पाहिजे. कारण ही झूम मिटिंग जी ठेवलेली आपण फक्त आणि फक्त एज्युकेशनसाठी ठेवलेली. तर सर्वात महत्वाचं आपण परत नेटवर्क मार्केटिंगचा जो विषय आहे आपला त्याच्यावरती येऊ. आता नेटवर्क मार्केटिंग करता करता आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. फर्स्ट, ज्यावेळेस तुम्ही टीम बिल्डअप करता किंवा याच्यात एंट्री करताय या बिझनेसमध्ये एंट्री करताय म्हणजे स्वतःला पैसे येतील यासाठी नका येऊ. आपण जे लोक या बिझनेसमध्ये आणणार आहे यांना पैसे कसे भेटतील यासाठी या बिझनेसमध्ये या. त्यांना लखपती करा तुम्ही 101% करोडपती होणार. फक्त आपणच बिझनेसमध्ये आलो फक्त आयडी काढायचा हा कन्सेप्ट तसा नाही मित्रांनो. आयडी कार्डला तुम्हाला पैसे येणार आहे पण त्या ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं ज्यांनी ह्या बिझनेसमध्ये आला त्याचं काय. ज्याला ह्या बिझनेसमध्ये घ्यायचं त्याला कन्सेप्ट कळून द्या की त्याला कमीत कमी 2 लोक ह्या बिझनेसमध्ये आहेत का हे 2-3 प्रश्न आपले पाहिजे. 2 जर लोक असेल तरच तू या बिझनेसमध्ये आहे. असं नका सांगू की मीच सगळं करील तू काहीच करायचं नाही फक्त. तो उपयोग होणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याचं क्लिअर कट करणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं व्हाय. त्याचं व्हाय पण क्लिअर करणं गरजेचं आहे. तू जे काम करतोय ते काम करता करता तुला एक्स्ट्रा इन्कम पाहिजे का. जर त्याला इच्छा असेल तर घ्या. त्याला एक्स्ट्रा इन्कमची गरजच नाही आणि तुम्ही बळजबरीने त्याला सांगताय आणि एकाच्या पाठीमागे जास्त लागायची गरज नाही आपल्यासोबत. आज एखाद्याला सांगितलं तुम्ही प्लॅन त्याला 24 तासात नंतर फोन करा. रोज 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 डेली डेली फोन करायची गरज नाही. त्याला फक्त काय करायचं एक पोस्टर किंवा आपले झूम मिटिंगचे लिंक वगैरे पाठवत जा किंवा कोणी अचिव्हमेंट झाली त्याचं टाकत जा. कारण बरेचसे लीडर एकावरतीच फोकस करतात. हा आला तर माझा बिझनेस होईल, हा आला तर बिझनेस होईल. तो 1 महिना नाही येत, 2 महिने येत नाही, 6 महिने येत नाही, वर्षांनी येत नाही. आपल्या भारताची जी लोकसंख्या आहे ती 150 कोटीच्या आसपास आहे. आपल्याला या बिझनेसमध्ये किमान 2 लोक पाहिजे. जास्तीत जास्त ज्यांना मोठा पैसा कमवायचा ते डेली जॉईनिंग करू शकतात. कितीतरी जॉईनिंग करा तुम्ही. 10 जॉईनिंग करा, 50 जॉईनिंग करा, किती लाख इन्फायनाईट जॉईनिंग करू शकता अगणित. या बिझनेससाठी आपल्याला लागतात मिनिमम 2 प्लेयर मॅक्झिमम किती पण त्याची गिनतीच नाही. ज्याला मोठा पैसा कमवायचा त्याला हा बिझनेस समजून घेणं गरजेचं आहे. आपण या बिझनेसमध्ये एंट्री केली की आपली टीम
एक टाइम बॉन्डिंग पाहिजे त्याला. 8 दिवसात, 15 दिवसात, महिन्याभरात आणि 2 महिन्याच्या किंवा 3 महिन्यामध्ये टीम बिल्डअप होणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचं तुमचं डुप्लिकेशन होणं गरजेचं आहे. तुम्ही जर या बिझनेसमध्ये येत आहे आणि तुम्ही एकटेच जर तुमच्या टीम मध्ये जर प्लॅन देत असाल मित्रांनो, तर तुमचा बिझनेस धोक्यात आहे हे समजून घ्या. हा जो बिझनेस आहे हा 2x4 मॅट्रिक्स वरती बिझनेस आहे. तुम्ही जर डेप ड्राईव्ह जर चालले, प्रोडक्ट बेसमध्ये डेप ड्राईव्ह करायला लागती. ह्या बिझनेसमध्ये 2x4 मॅट्रिक्स आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या नंतर एक आणि त्याच्यानंतर एक अशा 3 जनरेशन पुरताच हा प्लॅन चालतोय तिथं. म्हणजे मोठा पैसा येतो. त्यासाठी आपल्याला काम काय करायचं की आपले जास्तीत जास्त डायरेक्ट वाढवा. जर एखादा म्हणत असेल मी 8व्या 10व्या लेवल पर्यंत खाली डेप ड्राईव्ह करील, त्याला मित्रांनो पैसा येणार नाही लवकर. पैसा येईल पण त्याला वेळ लागेल. 1 महिना, 2 महिने, 4 महिन्यानंतर ज्याच्या खालच्या ज्या सायकल असतील ते पूर्ण होतील, त्यांचे 6 लोक येतील, नंतर ते तुमच्या घरात येतील. त्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. मॅकॅनिझम 2x4 मॅट्रिक्स काय आहे. जर आपल्याला माहित नसेल तर आपल्या अपलाईनला फोन करणं गरजेचं आहे. काम मी बिझनेस कशा पद्धतीत करायचं आहे. कारण जे जे लोकांनी 2x4 मॅट्रिक्सचं उल्लंघन केलं, प्रत्येक अपलाईन ते सांगत होता झूम मिटिंगला की 2x4 मॅट्रिक्स मध्ये जर काम केलं तरच पैसा येईल. समजा तुम्ही डेप ड्राईव्ह करू शकता, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा डायरेक्टचे लोक टाका, तरच तुम्हाला पैसा येईल. आणि तो फार मोठ्या स्वरूपात. समजा प्रॉडक्ट बेसमध्ये काम करायचंय तर ते काय करायला लागतं, खाली डेप ड्राईव्ह करायला लागते, लेग मेंटेन करायला लागतं. इथं लेग वगैरे काही झंझटच नाही. तिथं फक्त तुमचा जो अपलाईन असतो तो मोठा पैसा कमवू शकतो. इथं तसं नाही. तुम्ही अपलाईन म्हणजे अपलाईन पेक्षाही जास्त पैसा कमवू शकता डाऊनलाईन. आज एखादा व्यक्ती मी जॉईन केलाय, तो माझ्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो. त्यांनी फक्त काय केलं पाहिजे, त्यांनी डायरेक्टचे लोक टाकले पाहिजे. समजा एखाद्याचा पाहुणा आहे, मित्र आहे, त्याच्या खाली टाकतो, ते चुकीचं काम होतं. एक व्यक्ती तुमचा पहिल्या लेवल पासून तर 12व्या लेवल पर्यंत जवळजवळ 14.5 लाख रुपये देऊन जातो. त्यामुळे कोणी कोणाला माणसं द्यायची गरज नाही. ज्याच्याकडे कॅपॅसिटी कॅपेबल माणूस आहे तोच ह्या बिझनेसमध्ये आणा. कारण याचे जे स्लॉट घेतात किंवा लेवल घेतो आपण, ती लेवलचे पैसे रिटर्न भेटत नाही, हे क्लिअर कट करा. बरेचसे लोक फक्त बिझनेसमध्ये आणतात, त्याला सांगत नाही, नंतर तो पैसा मागतो. हा जो पैसा तुम्ही जो वापरताय, तुम्ही स्वतःसाठी ते घर घेताय किंवा तो लेवल घेताय किंवा स्लॉट घेताय, तुमचा जो इन्व्हेस्टमेंट झाली ते तुम्ही हॉटेल घेतलेले आणि त्यामध्ये तुम्हाला लोक आणले तरच पैसे येणार. जर त्या हॉटेलमध्ये लोकच आणले नाही तर तुम्हाला पैसे कुठून येणार, हे क्लिअर कट करणं गरजेचं आहे. आणि अपलाईन आणि डाऊनलाईन इथं पारदर्शी व्यवहार पाहिजे. ज्यावेळेस आपण आर्थिक व्यवहार करतो मित्रांनो, आर्थिक व्यवहारमध्येच प्रॉब्लेम येतो. जर एखाद्याने अपलाईनने काय केलं, डाऊनलाईनचे पैसे घेतले किंवा डाऊनलाईनने अपलाईन कडनं डाय घेतल्या, त्याचे जर पैसे वेळेत नाही गेले तर इथं वादिवाद होण्याचे चान्सेस 100% असतात. त्यामुळं व्यवहार हा चोख पाहिजे. ज्यावेळेस डाय देतो त्याच वेळेस लगेच पैसे द्यायचे त्याचे. कारण बऱ्याचशा लोकांचे बिझनेस याच्यामुळे स्टॉप झालेत. कारण काय करतात, काही काही लोक डाय घेतात आणि त्याला पैसेच देत नाही. देऊ उद्या, देऊ उद्या, उद्या हा येतच नाही. तर आर्थिक व्यवहार अपलाईन आणि डाऊनलाईन मध्ये हा क्लिअर कट पाहिजे आपल्या टीम मध्ये. कोणी असा आर्थिक व्यवहार बोगस करू नका. कारण जर आर्थिक व्यवहारामुळे तुमचं म्हणजे 10, 50, 100, 500 डाय घेतले तुम्ही आणि तुम्ही जर समजा त्याचा फोनच उचलला नाही, बिझनेस स्टॉप झाला, तुमचं नुकसान आहे. त्यामुळं व्यवहार क्लिअर करा. आणि सर्वात महत्वाची जी बाब आहे, आपण जे प्लॅन देणं शिकणं गरजेचं आहे किंवा जे ऍप ओपन करतो हे स्वतः शिकणं गरजेचं आहे. तुमच्या बरोबर एकदा अपलाईन येईल, दुसऱ्यांदा येईल, तिसऱ्यांदा येईल, चौथ्यांदा येईल, 5व्या वेळेस येईल, 6व्या वेळेस येईल, 7व्या वेळेस तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने आयडी कार्ड त्यावेळेस जो व्यक्ती आयडी काढतो त्याच्याकडे मोबाईल देणं गरजेचं आहे. त्याला स्वतः शिकवा. कारण आपणच जर समजा सगळं काम करायला लागलो तर ते शक्यच नाही होणार. कारण ज्यावेळेस तुमच्याकडे 2, 5, 10 लोक येतील त्यावेळेस तुम्हाला कोणाकडेच प्लॅन द्यायचा आणि कोणाकडे नाही द्यायचं याचं सुद्धा चॉईस करायला लागेल. आणि त्यावेळेस गडबड होती. मग ज्याच्याकडे जाणार नाही तो 100% बिझनेस मधून आउट होतो. तर पहिल्या दिवसापासून आपली एक कॅपॅसिटी ठेवणं गरजेचं आहे की आपल्या जो बिझनेस मध्ये येतोय याला पूर्ण ट्रेन करणं गरजेचं आहे. तो आपल्या भरोश्यावर आलेला आहे, त्याला प्लॅन देणं म्हणजे शिकवणं पण गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कधी कधी डेअरिंग नसती काही लोकांची, मी कसं सांगू, त्याला सरळ सरळ जवळ बसवणं गरजेचं आहे. आणि तू चालू कर म्हणायचं, मी आलोच 2 मिनिटात. फोन नाही आला तरी ऍक्शन करायची, फोनवर काम चालू आहे माझं, कॉल करतोय मी, तू प्लॅन दे.
तुम्ही थोडंसं ऐका त्याचं, त्याला एकदा थोडं सांगणं गरजेचं आहे की पुढच्या लोकांना कोणत्याही प्रकारचा प्लॅन माहित नाही. तू सांगशील ते सगळं बरोबर आहे, आणि जे जे चुकल त्याला ते नंतर सांगणं गरजेचं आहे, तू इथं चुकलेला आहे. कारण जर अपलाईन आणि डाऊनलाईन दोघं शेजारी शेजारी बसलेला असेल, समजा डाऊनलाईन जर प्लॅन देत असेल तर तो गडबडतो थोडासा, तर त्यासाठी अपलाईननी त्या रूमच्या बाहेर जाणं गरजेचं आहे, थोडंसं ऐकणं गरजेचं आहे, हा कुठं चुकतोय ते. तर ते झालं प्लॅनचं. आणि सर्वात महत्वाचं, ऍप डाउनलोड करता आली पाहिजे. जो व्यक्ती, म्हणजे तुम्ही ज्याच्याकडे प्रॉस्पेक्टकडे घेऊन जातात अपलाईनला, अपलाईननी कधी ऍप ओपन करायची नाही. ज्याने घेऊन गेला त्यांनीच त्याला शिकवायचंय, त्याची डाऊनलाईन असेल त्याला शिकवायचं की ऍप कशी ओपन करायची. बऱ्याचशा लोकांना ऍप ओपन करता येत नाही, त्यावेळेस जे प्लॅन ऐकतात किंवा ज्यांना ऍप ओपन करायची असती ते म्हणतात त्याला यालाच येत नाही तर आपल्याला कधी शिकवायचा. त्यावेळेस आपली व्हॅल्यू कमी होती. आपली व्हॅल्यू जर वाढवायची असेल तर आपल्याला स्वतःला हे सर्व काही शिकणं गरजेचं आहे. आणि याला अवघड काहीच नाही, अडाण्यातला अडाणी माणूस सुद्धा करू शकतो. कारण इथं कोणत्याही प्रकारची टायपिंग नाही. ज्याला इंग्लिश नाही येत चालेल, काहीच टायपिंग नाही करायची. ज्याला मराठी येत नाही काही अडचण नाही, हिंदी येत नाही काही अडचण नाही, कारण टायपिंगच करायची नाही. फक्त जे आपले पाटील सर सांगतात, निळं हिरवं पिवळं बटन दाबा, मी त्या पद्धतीने शिकलेलो आहे मित्रांनो. इथे तर भरपूर लोक शिकलेले आहेत. तर आपण एकच काम करायचं इथं, की आपण शिकून घ्यायचे. जो अपलाईन करतोय काम ते डाऊनलाईनला काम आलंच पाहिजे, ते शिकलाच पाहिजे तो, तर त्याचा बिझनेस मोठा होईल. म्हणजे प्रत्येक लीडरनी आपल्या डाऊनलाईनला 6 पिलर, 6 लोक हे असे तयार करणं गरजेचे, जे प्लॅन देतात, जे ऍप ओपन करतात. काम काय इथं मित्रांनो दोनच आहे. जर प्रोडक्ट बेस मध्ये तुम्हाला डेमो जो देतो ना त्याचाच बिझनेस मोठा होतो, तसंच इथं ऍप ओपन करतो, प्लॅन देतो. प्लॅन एकदम सिंपल आहे. जर प्लॅन येत नसेल ना आपल्याला तर रोजच्या झूम मिटिंगला बसवा. आणि तुम्ही जर झूम मिटिंगला बसला तर तुमचं जवळजवळ 70 ते 80% काम तुमचं इथंच कव्हर होईल. कारण आपले जे झूम मिटिंग डेली चालू असती त्यातनं त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. जसं आनप सर सांगतात, समज गए तो पैसा ही पैसा, नाही समज गए नाही समज गए तो पहिल्या जैसा. म्हणजे जे जर ठरवू शकतो, आपल्याला समजून जर घेतलं तर आपली लाईफ चेंज होणार आहे. नाही समजून घेतलं तर हाय ते पाट्या व्हायचं काम चालूच आहे आपलं. तर आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. काय समजायचंय आपल्याला, की तो प्लॅन समजून घ्या. प्लॅन एकदम साधा सिंपल आहे. जर आपल्या टीम मध्ये अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला कानाने ऐकू येत नाही, तोंडाने बोलता येत नाही, जर अशी व्यक्ती जॉईनिंग काढू राहिली, डेलीचे 1 2 4 जॉईनिंग काढते, तर मग आपल्याला सर्वांना बोलता येते, ऐकता तर येतं 100%. तर मग हे दोन्ही जर जमत असेल आपल्याला, तर आपल्याला जॉईनिंग काढायला काय अडचणी. ह्या बिझनेसची एकच खासियत आहे मित्रांनो, इथं फक्त बोललं पाहिजे तुम्ही. जर तुम्ही बोललंच नाही काही, तुमच्याकडे भरपूर लोक येतात, दिवसातून 100 लोक येतात, आपण गप्पा इकडे राजकारणाची करतो तिकडे दुसऱ्या काहीतरी करतो. पण आपला जो बिझनेस आहे हा बिझनेस फक्त बोलण्याचा आणि बोलण्याचाच आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. इथं जर पैसा कमवायचा ना, जिथं उभे आहे तुम्ही, जसं अनिल ब्राह्मणे साहेब आहे, कुठं उभे असून द्या, ते नक्कीच 100% विषय काढता यायचा. आज ना उद्या फार मोठ्या स्वरूपात त्यांचं सक्सेस होणार का, तर ती व्यक्ती बोलती. पुढच्याला बोलतं करायचंय आपल्याला, आपलाच तुणतुणा वाजवायचा नाही, त्याचं पण बोलतं करणं गरजेचं आहे. आणि हा जो प्लॅन द्यायचा आहे आपल्याला, आपण जो मेटावेलचा प्लॅन देतोय तो हा 35 ते 40 मिनिटाच्या आत प्लॅन झाला पाहिजे. त्याच्यानंतर आपण म्हणजे आपली जी कहाणी आहे किंवा काय जे सांगतोय आपण ते काही सांगायची गरज नाही. आपण फक्त 1 2 5 मिनिटातच आपली त्याला ओळख करून देणं गरजेचं आहे. एक डिजिटल प्रोजेक्टमध्ये काम करतोय, तुम्ही काय करता, आणि इच्छा असेल तर आपण एकदा याच्यावरती चर्चा करू. एवढंच सांगायचं त्याला, बाकीचं कोणत्याही प्रकारे सांगायची गरज नाही. जर त्याची इच्छा असेल तर आपण त्याला झूम मिटिंगला बसू शकतो, किंवा त्याची पर्सनल झूम मिटिंग करू शकतो, किंवा फिजिकल मिटिंग करू शकतो. आणि मिटिंग घेत्या वेळेस ग्रुपच्या मिटिंग नका घेऊ सुरुवातीला. सिंगल, इंग्रज सांगून गेलेले आपल्याला डिवाइड अँड रूल. जर तुम्ही ग्रुपची मिटिंग घेतली तर तिथे 100% एखादा कांदा सडलेला असतोच, आणि तो पुराच्या पुरा ग्रुपला सोडून टाकतो. त्यासाठी आपल्याला त्या मिटिंग टाळायच्या सुरुवातीला. ज्या वेळेस तिथं ज्या ठिकाणी ज्या स्पॉटला तुम्ही मिटिंग घेता एखाद्या गावामध्ये, तिथं लोक वाढवा, 4 5 10 लोक त्यांना इन्कम आला पाहिजे असे लोक वाढवा, आणि त्यानंतर ग्रुपची मिटिंग घ्यायची.
कोणत्याही लिडरनी सुरुवातीला डायरेक्ट ग्रुपच्या मीटिंग घेऊ नका, कारण त्याचा निगेटिव्ह रिझल्ट येतो. म्हणजे जो पॉझिटिव्ह होतो तो पण निगेटिव्ह होतो. आज मिडल क्लास फॅमिलीचं एकच आहे की ज्या कानावर जे असतं ऐकू येतं त्याच्यावरती जास्त भर ठेवतात. जर एखाद्याने सांगितलं की माझा पाहुणा अशा बिझनेसमध्ये काम करत होता आणि ते पळून गेली, आज आपण त्याला घासा ताणू ताणू सांगतोय की हा प्रोजेक्ट डिसेंट्रलाइज आहे, इथं ₹1 तो बँकेचा अकाउंट नाही, काही नाही, याला पाठवत नाही, तरी तो विश्वास कोणावर ठेवणार? त्या पाहुण्यावर ठेवणार आहे. पाहुणा याला रुपया मदत करणार नाही, पण हा याचा विश्वास त्या पाहुण्यावरती आहे. त्यासाठी आपल्याला सिंगल प्लॅन देणं गरजेचं आहे. म्हणजे सिंगल प्लॅन ज्यावेळेस देतो आपण तर त्यावेळेस विचारणं गरजेचं आहे. तो जर नाही म्हणला तर का नाही म्हणला हे सुद्धा आपण त्याला विचारणं गरजेचं आहे. आणि क्लोजिंग, जी क्लोजिंग करतो आपण त्याच्या मनावर क्लोजिंग नाही ठेवायची, तर क्लोजिंग ही फास्ट झाली पाहिजे. ज्यावेळेस प्लॅन देता तुम्ही तर त्याच वेळेस तिची क्लोजिंग निघली पाहिजे. मला तो 11,000 नाही केला तरी चालेल, त्याला 1,040 ने सुद्धा तुम्ही जॉईनिंग करू शकता. कारण जर 1,040 ने जर जॉईनिंग झाला तो, तर त्याचं 2-3 दिवसात जर पैशाची अडचण असेल तर तो अवेलेबल करून तो पुढचे स्लॉट घेऊ शकतो. जर आपण त्याला म्हणलं नंतर, हा नंतर किंवा उद्या हा येतच नाही कधी, ती बहाणे असतात. आज असं कोणाकडे पैसा नाही असं नाही, प्रत्येकाकडं किमान ₹1,040 तरी असतातच. आपण जी जॉईनिंग काढतोय 1,040 साठी लोक काही काही 10-10 दिवस 8-8 दिवस वेट करताय. कशासाठी? सेम डे जॉईनिंग निघली पाहिजे आपल्याला. आपली क्लोजिंग लेट होती, याचा अर्थ आपण क्लोजिंग जे करतोय त्या पुढच्याच्या याच्यावर ठरवतोय आपण. जर त्याच्याकडे 1,040च नाही मित्रांनो त्याच्या भविष्य बदलण्यासाठी, तर कशासाठी प्लॅन देता तुम्ही त्याला? जी जॉईनिंग काढायची ती आपल्याला इन्स्टंट जॉईनिंग काढायची. हा जो प्रोजेक्ट आहे आपला इन्स्टंट पैसा येतोय. जर समजा त्याला ₹1,040 जॉईनिंग काढली त्याची, अहो त्याला त्याच दिवशी जर त्याला शिकवलं आपण इन्स्टंट आपण कसा बिझनेस प्लॅन द्यायचा, काय करायचं काय नाही, ग्रुपमध्ये बसवलं, तो तो शिकला जातो आणि लगेचच्या लगेच आपला डुप्लिकेशन होतं तिथं. आणि एकदम अडाणी माणूस पण बघू नका या बिझनेससाठी. एकदम म्हणजे त्याला काहीच कळत नाही, तो नंतर डोकेदुखी होती. ज्या व्यक्तीला थोडंफार तरी समजलं पाहिजे याच्यामध्ये, कारण बरेचसे लोक एकदम अडाणी लोक बघतात आणि नंतर तो त्रास होतो, फार मोठा त्रास होतो त्याचा. कारण काही काही लोकांचे संबंध बिघडलेले याच्यामध्ये. त्याला तुम्ही पूर्णपणे सांगताय की हा बिझनेस हा डिसेंट्रलाइज आहे, हे तर डोक्याच्या बाहेर जात त्याचं. प्लस ह्या स्लॉटचे पैसे येणार नाही रिटर्न. जे घेताय तुम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी म्हणून घेताय, डिजिटल ऍसेट घेताय. हे काही काही शब्द जर समजत नसल, नुसतं तुम्ही जॉईनिंग काढलं त्याचा उपयोग नाही. आणि फक्त जॉईनिंग करता काही उपयोग नाही. त्याचं डुप्लिकेशन होत असन. आज एखादा व्यक्ती जॉईनिंग झाला आणि त्याच्याकडे समजा 2 माणसं नाही आणि त्याला कोणी ओळखत पण नाही, तो प्रयोगच करू नका. तो नाही आला बिझनेसमध्ये तरी चालेल, कारण तो नंतर डोकेदुखी होणार आहे. जो आयडी काढणार त्याला दुखवणार आणि दुसरा जो सांगतो त्याला पण टेन्शन राहणार. कारण तो कुठंही रस्त्यावर भेटून द्या तुम्हाला, तो 100% म्हणणार माझे 1,040 गेली. का गेले? स्वतः त्यांनी काम नाही केलं, समजून नाही घेतलं आणि कोणाच्या आग्रह खातीर आला तो. तो काहीच उपयोगाचा नाही आपला. तो येऊन द्या, या बिझनेसमध्ये आला, पण तो 2 लोकांचे तुमचे पैसे खाणार आहे. रेडीमेड 2 गोळे भेटणार आहे त्याला, त्याचे 2 लोकांचे पैसे खाणार आहे. असे पैसे खाणारे लोक पण नकोय आपल्याला. ऍक्च्युअल ज्याला खरोखर याची गरज आहे किंवा जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचे, बिझनेसमध्ये येऊन या. काहीतरी फॅमिलीला देऊन जायचं आपल्याला, अशाच लोकांना या बिझनेसमध्ये घ्या. आपण सरसकट जर आयडी काढत असेल तर त्याचा उपयोगच नाही. कारण ते लोक जे काही काम नाही करत, ते लोक 100% या बिझनेसमध्ये तुमचा पैसा खाणार 2 लोकांचा. हा मेकॅनिझम समजून घ्या. तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमच्या नंतर त्या 2 लोकांनी 2-2 लोक आणणं गरजेचं आहे, ना की तुम्हीच तिसरा जर टाकला तर तो तुमचा पैसा खाल्ला जातो. तुमची जी सायकल होती ती सायकल थोडी स्लो होते. त्यासाठी आपण बघत्या वेळेस थोडंसं एज्युकेट लोक बघा आणि सर्वात महत्वाचं त्याला जॉईनिंग करता आली पाहिजे. सुरुवातीला नाही जरी आली तरी आपण करू शकतो त्याच्यासाठी. त्याला जास्त करून तुम्ही डिजिटल पण करू शकता काम किंवा फिजिकल पण करू शकता. जे डिजिटल काम करायचं ते 70 ते 80% करा, फिजिकल काम त्याचं थोडंसं कमी करा. कारण डिजिटली
फार मोठं काम होऊ शकतं. कारण तुम्ही दिवसातून 10-15 प्लॅन देऊ शकता. तसं फिजिकली तुम्हाला 1 ते 2 प्लॅन होती. पण त्याच्यातून आउटपुट किती निघतं हे तुमच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे प्रत्येकाने जे काम करायचं आहे आपल्याला त्याचं टाइम टेबल पहिलेच तयार पाहिजे आपलं. आणि विशेष म्हणजे आपण अजून एक उपक्रम घेतोय हाताशी, की जो दर शुक्रवारी दर शुक्रवारी ही आपली जी झूम सेशन राहील किंवा झूम प्लॅन राहील तो लेडीजसाठी राहील. महिला सशक्तीकरण म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट यासाठी राहणार आपण. हा सेपरेट कन्सेप्ट राहणार आपला. कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला फार मोठ्या स्वरूपात काम करू शकतात, लेडीज काम करू शकतात. कारण घर बसून इन्कम करू शकतात त्याच्यामध्ये. त्यासाठी आपण एक सेपरेट अशी टीम तयार करणार लेडीजसाठी, की ते प्लॅन, ते होस्टिंग, ते शुक्रवारी सगळं लेडीजच राहणार. आणि त्या थ्रू आपण बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तर हे शुक्रवार हा आपला फिक्स राहणार लेडीजसाठी. तर प्रत्येकाला इथे अपॉर्च्युनिटी, प्रत्येकाच्या टीममध्ये लेडीज लोक आहेत तर त्यांना आपण झूम मिटिंगला बसवणं गरजेचं आहे. कारण यामध्ये आपल्याला ज्या लेडीज आहेत त्या ट्रेन करणं गरजेचं, त्या शिकणं गरजेचं आहे. कारण एका घरात जर एक लेडीज शिकली तर ती पूर्ण घराचा नकाशा बदलून टाकते मित्रांनो. कारण एक लेडीज म्हणजे ते घरामध्ये जो प्रपंच असतो, 4-5 जण 6 जण असतात समजा, त्यांचं पूर्ण ते भविष्य बदलू शकतं. जेंट्स 2 प्लॅन बघन, 4 प्लॅन बघन, इकडचं बघन, तिकडचं बघन, याच्या ताटात काय त्याच्या ताटात. पण लेडीज एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असते. ती अशी प्लॅन मागणार नाही, एकच काम करन पण एकदम मजबूतीने काम करन. तिथून पण तुमचा चांगला मोठ्या स्वरूपात बिझनेस वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला जे आपल्या टीम मध्ये ज्या रणरागिणी आहेत, फार मोठ्या स्वरूपात काम करणार आहे. जसं आपल्या टीम मध्ये धायगुडे मॅडम आहे, एकदम जबरदस्त काम चालू आहे त्यांचं. भरपूर जॉईनिंग करतात, भरपूर चांगलं आहे त्यांचं. तर मग आपल्याला अशाच टीममध्ये, जे टीममध्ये काम करतात त्यांना आपल्याला प्लॅन प्रेझेंटेशन, बाकीचे जे सेशन असतील ते घेत जातील. आपल्या बरेचसे आपल्याकडे लेडीज आहे की त्या तुपे मॅडम आहे, जबरदस्त प्लॅन देतात. आज 1 वर्षापूर्वी त्यांनी जो फर्स्ट जो प्लॅन दिला मित्रांनो, फक्त 14 मिनिटाचा प्लॅन असेल. आज त्या 1 तास नाही 3 तास बोलू शकतात झूम मीटिंग मध्ये. तर माझे असं त्या झूम मीटिंगचा असर झालेला आहे. भरपूर लीडर तयार झालेत आपल्याकडे, ज्यांनी डेअरिंग केली ते आज मोठ्या स्वरूपात पैसा कमावतात. या टीम मध्ये जसं काल पाटील सरांनी सांगितलं, करोडो लाखो रुपये लोकांनी कमवलेत. असं नाही की त्याच्यातले फक्त 1-2 जणांनीच कमवले. 100% ज्या लोकांनी आपली टीम बनवली आणि टीम बरोबर उभं राहणं गरजेचं आहे. फक्त तुम्ही जॉईनिंग केलं आणि तुम्ही त्यांना सोडून दिलं, उपयोग नाही त्याचा. त्या टीम बरोबर तुमचं कनेक्शन पाहिजे, कनेक्टिव्हिटी पाहिजे. रोज त्याला कॉल केला पाहिजे. डाऊन लाईनला एक तरी कॉल झाला पाहिजे. आणि डाऊन लाईन नाही म्हणजे जो पार्टनर्स असतो तिने संध्याकाळी त्याला कॉल करणं गरजेचं आहे. आज काही काम झालं नाही, आज जॉईनिंग झालंय, हे कमीत कमी 2 शब्द बोला. तो ऑफलाईन काहीतरी पर्याय काढतो, काहीतरी सोल्युशन काढतो. त्यासाठी अपलाईन डाऊनलाईन असं रिलेशन पाहिजे, बॉन्डिंग पाहिजे, की डेली एक कॉल झाला पाहिजे. जर तुमचा कॉल होत नसेल तर त्याला काहीच अर्थ नाही. जे रिलेशन असतं मित्रांनो ते संवादातून असतं. संवाद जर संपला तर सगळा ताटा तुटून जात. त्यासाठी कम्युनिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येकाने ही काळजी घेणं गरजेचं. मी ज्यावेळेस टीम तयार करतोय की माझ्या डाऊनलाईनला रोजचा डेली एक फोन झाला पाहिजे. जर समजा एखादा डाऊनलाईन त्याचा फोनच उचलत नाही, एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा किंवा कामच करत नसेल तर त्याला रिप्लेसमेंट करा, दुसरा व्यक्ती बघा. कारण त्याच्यावरच जर तुम्ही ठेवलं फोकस, हा काम करीन, हा काम करीन, त्याची जर इच्छा नसेल तर ओके बाय. त्याला काय पर्याय दुसरा. प्रत्येकाकडे इथं सोल्युशन आहे. अपलाईन तुमचा एकच आहे, डाऊनलाईन तुम्ही हजारो करू शकता. हे तयार डाव फक्त तुम्ही त्याच्या अपलाईन बरोबर राहा. अपलाईन आणि डाऊनलाईन तुम्ही दोघं मिळून 50 डाऊनलाईन तयार करू शकता किंवा 1000 डाऊनलाईन तयार करू शकता. एवढी मोठी नेटवर्क मार्केटिंग मध्ये ताकद असते. त्यामुळे अपलाईन आणि डाऊनलाईन याचा जो रिश्ता म्हणजे संबंध असेल तो एकदम काचेसारखा साफ पाहिजे, एकदम ट्रान्सपरंट पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने म्हणजे उद्यापासूनच तुम्ही प्लॅन आउट करा
की मला जो ऑफलाईन असेल त्याला मला संध्याकाळी कॉल करायचाच आहे, जे मीटिंग संपल्यानंतर. ऑफलाईन असेल तिने ठरवून घेणं गरजेचं आहे की मला माझे जे डाऊनलाईन असतील त्यांना कॉल करणंच गरजेचं आहे, आणि तरच बिझनेस वाढत. जर बिझनेस वाढवायचा आहे तर कम्युनिकेशन हे महत्वाचं आहे. आणि आपण शिर्डीला जी मीटिंग ठेवणार आहे लवकरच आपल्या त्याचं अनाउन्समेंट होईल मित्रांनो. कारण भरपूर दिवस झाले की एलडीपी झालेली नाही आपली. कारण एलडीपी होणं गरजेचं आहे, कारण आपल्याला बिझनेस वाढवायचा आहे. आज फार मोठ्या स्वरूपात डेली लोक आपल्या टीम मधनं पैसा कमवू राहिलेत. T&S मध्ये इन्स्टंट पैसा सगळ्यात मोठा फोकस करा तुम्ही. रोजच्या जॉईनिंग करा आणि रोज पैसा कमवा. T&S ज्या वेळेस कॉईन वरती जाईल, हाय जाईल, मोठा पैसा येईल, दुसरे प्रोजेक्ट चालू होतील, ओके त्यावेळेस बघू ना. पण आजची जी गरज आहे आपली पैशाची, ती पैशाची गरज आपली सॉल्व्ह होऊ शकते फक्त आणि फक्त T&S प्रोजेक्ट मधनच. बाकीचा जो पैसा आहे तो फ्युचर आहे, आपला भविष्य आहे. आज तुम्हाला रेडी लगेच चालू आहे ना काम. बरेचसे लोक ज्यावेळेस टेक्सटाईल बंद होतं त्यावेळेस म्हणायचे की टेक्सटाईल कधी चालू होईल, लय मोठा पैसा कमवायचा आपल्याला. आणि ज्यावेळेस चालू झालं त्यानंतर त्यांचा आवाजच निघायचा बंद झाला. जर आवाज पाहिजे असेल तुम्हाला तर मित्रांनो त्याच्याकडे फोकस करा. T&S सारखा पैसाच नाही. तर मोठ्या स्वरूपात पैसा कमवा. आपल्या पुढे एक फार मोठी संधी आलेली आहे मित्रांनो. पैसा आणि पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जगात व्हॅल्यू आहे, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कुत्रं विचारत नाही. त्यामुळं आपण पैसा कमवणं गरजेचं आहे आणि प्लॅन समजून घेणं गरजेचं आहे. झूम मिटिंगला बसवणं गरजेचं आहे. मला सगळं काही समजतं असं नाही. मी हा शब्द काढून टाका. मी एक स्टुडंट आहे, मला या बिझनेसमध्ये यायचंय, मला मोठा पैसा कमवायचा, माझ्या फॅमिलीसाठी पैसा कमवायचा, एवढंच डोक्यात ठेवा. आणि लोकांना कमवून द्यायचं आहे. समाजात आपले जे समाज बंधू आहे त्यांना कमवून द्यायचं आहे, हे ठरवा. आपण फक्त आपल्यासाठीच बघू नका, तर प्रत्येकाचं बघा. प्रत्येकाला पैसा आला पाहिजे ते बघा. आणि टीम बनवा. प्रत्येकाने टीम बनवा. 2, 5, 6 लोक लागतात. ज्यादा टीमची गरज नाही. इथं फार मोठ्या स्वरूपात तुम्ही इथं पैसा कमवू शकता. तर आजचं सेशनचा टाइम आपला संपत आलाय. बॅक टू होस्ट अनाप सर. थँक्यू सर. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन, ग्रेट लीडर माननीय श्याम इंगळे सर यांनी आज आपल्याला नेटवर्क मार्केटिंग का करावी याविषयी जे समजून सांगितलंय, अतिशय सुंदररीत्या त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. टीम बिल्ड कशी करावी, टीमची ग्रोथ कशी करावी आणि नवीन नवीन अपडेट विषयी त्यांनी जे सांगितलं आहे त्याशी ते अतिशय सुंदररीत्या त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपण तयारी